तर या ठिकाणी आपला प्लॉट नंबर 1 जो आहे मित्रांनो, पपायाचा प्लांटेशन आज झालेलं आहे. तर प्लांटेशन करून आज 3 ते 4 दिवस जे पूर्ण झालेले आहेत. आणि आपल्या मागच्या व्हिडिओत मी ज्या पद्धतीने केळी कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे त्याचं ती प्रोसिजर सांगितली होती, त्या पद्धतीनेच आपल्याला जे पपायाचं प्लांटेशन करायचं आहे. फक्त या दोघींमध्ये आपल्याला वॉटर मॅनेजमेंट करत असताना जे पाण्याचं नियोजन अगदी व्यवस्थित काटेकोरपणे करायचं आहे. कारण पपायाला जे जास्त पाणी लागत नसतं, म्हणून ज्या ठिकाणी हलकी जमीन असेल त्या ठिकाणी आपल्याला पाणीचं नियोजन करत असताना आजच्या हिशोबाने 1.5 तास किंवा 2 तास पाणी डेली बेसिसवर याला देणे गरजेचे आहे. आणि जर आपली ब्लॅक सॉईल असेल, पूर्ण काळी जमीन असेल, तर त्या ठिकाणी अर्धा किंवा 1 तास डेली बेसिसवर याला आपल्याला पाण्याचं मॅनेजमेंट करायचं आहे. आणि तसंच याला आपण आज एक ड्रेंचिंग केलेली आहे 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर. तर ती ड्रेंचिंग करत असताना आपल्याला दरवर्षी जी कटवर्मचा प्रॉब्लेम येत असतो याला, तर त्यासाठी आपण लिक्विड एक्स्ट्रा जे थायमिथॉक्झम 25% SC फॉर्म्युलेशनचं ते घेतले होते 200 ml 200 लिटर पाण्यासाठी. आणि त्यासोबत आपण जे सीवीड एक्स्ट्रॅक्ट, चांगल्या कंपनीचं सीवीड एक्स्ट्रॅक्ट जे ते 200 लिटरसाठी आपण 1 लिटर घेतले होते, जेणेकरून याच्यावरती जो उन्हामुळे स्ट्रेस येतोय तो स्ट्रेस जो मिनिमाइज होईल आणि ग्रोथला पण चांगल्या प्रकारे सपोर्ट भेटेल. तर याची ड्रेंचिंग आज आपण केलेली आहे मित्रांनो. पपायाच्या पूर्ण अपडेटसाठी जे आपल्या पेजला नक्की फॉलो करा. तुम्हाला पूर्ण हार्वेस्टिंगपर्यंत जे गाईडलाईन्स आपल्या पेजवरती नक्की मिळतील मित्रांनो.